शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या माध्यमातून त्यांना शिवसेनेच्या सगळ्या शिवसैनिकांकडून त्याचबरोबर वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत। शिवाय त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून सुद्धा ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते जिथे प्रार्थना करताना पाहायला मिळतात। मुंबईच्या प्रसिद्ध अशा मुंबादेवी मंदिरामध्ये दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे यांच्या माध्यमातून हा नवचंडिका महायज्ञ जो आहे तो त्याचं आयोजन करण्यात आले। त्याची पूजा सध्या पार पडताना आपल्याला पाहायला मिळते आहे। एकीकडे मुंबादेवी मंदिरामध्ये भाविकांची तुडुंब अशी गर्दी आहे, तर त्याच गर्दीच्या बाजूला हा नवचंडिका महायज्ञ जो आहे तो पार पडतो आहे। उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभो, त्याचबरोबर येत्या काळामध्ये त्यांना यश मिळो अशा पद्धतीची प्रार्थना या सगळ्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाते आहे। थोड्याच वेळात त्या ठिकाणी अरविंद सावंत असतील, त्याचबरोबर अंबादास दानवे असतील, हे देखील येणार आहेत। मात्र नेमकं नवचंडिका महायज्ञ करून काय प्रार्थना संतोष शिंदे यांच्या माध्यमातून केली जाते हे जाणून घेणार आहोत। आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे। सगळ्यात पहिले तर वेगवेगळ्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत। मात्र त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि येत्या काळामध्ये यश मिळो यासाठी हा महायज्ञ तुम्ही आयोजित केलेला आहे। काय नेमकी प्रार्थना मुंबादेवीकडे करणार आहात? मुंबादेवी ही मुंबईची ग्रामदेवता आहे आणि ह्या तीर्थक्षेत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांना दीर्घ आयुष्य मिळो, त्यांची प्रकृती स्वस्थ चांगलं राहो याची प्रार्थना करण्यासाठी आई मुंबादेवीच्या चरणी ही प्रार्थना नवचंडिका होम आम्ही हवन करत आहोत। यांना उदंड आयुष्य मिळो एवढीच आमची मनोकामना आहे। मुंबईतल्या कुठल्याही कार्याचा शुभारंभ मुंबादेवीच्या दर्शनाशिवाय होत नाही। मात्र मागच्या काही निवडणुका झाल्या त्या पद्धतीनं शिवसेना ठाकरे गटानं काम केलं। मात्र आता मुंबईचा महापौर बसवण्याची येत्या काळामध्ये वेळ येणार आहे। कशा पद्धतीची प्रार्थना राजकीय दृष्टीने करताय मुंबादेवीकडे, तशा पद्धतीची काही मागणी करतायत का? आज राजकीय दृष्टी कुठली प्रार्थना करण्यापेक्षा आज आमच्या साहेबांचा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आम्ही आनंदात जल्लोषात साजरा करत असताना त्यांना दीर्घ आयुष्य मिळो हीच प्रार्थना आहे। आणि आई मुंबादेवी न्याय हा नक्की करेल, कारण विजय हा न्यायाचा होईल आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की ह्या ठिकाणी मुंबईचा महापौर आई मुंबादेवीच्या आशीर्वादाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच बसेल। महायज्ञाला कोण कोण नेते येणार आहेत? म्हणजे आमची माहिती आहे त्यानुसार खासदार अरविंद सावंत, अंबादास दानवे हे देखील येणार आहेत। अजून कोणते नेते यामध्ये शिवसेनेचे आता थोड्याच वेळात होम हवन चालू होईल। आम्ही 7 वाजल्यापासून ही पूजा सुरू आहे। आता ही पूजा झाल्यानंतर होम हवन चालू झाल्यानंतर भरपूरसे आपले या ठिकाणचे शिवसेनेचे नेते आणि खासदार आणि कालच त्यांना संसद रत्न भेटला असे आमचे खासदार, ज्यांचा आम्हाला अभिमान आहे की आमचे खासदारांना दुसऱ्यांदा भारताचा संसद रत्न हा सर्वात मोठा पुरस्कार भेटला। त्याचा अभिमान आम्हाला आहे की एक मराठी माणूस दिल्लीमध्ये डरकारी फोडतोय आणि मराठी माणसाचा आवाज दिल्लीमध्ये घुमतोय। आणि आमचे शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे अंबादास दानवेजी ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होणार आहेत। थोड्याच वेळात ते सुद्धा येतील। मुंबई महानगरपालिका निवडणुकामध्ये ठाकरे गटाला यश मिळो आणि घवघवीत यश मिळो अशा पद्धतीची प्रार्थना आरोग्याच्या प्रार्थनेसोबतच तुम्ही करणार आहात का उद्धव ठाकरेंच्या? त्याची काय आवश्यकता वाटत नाही की ना, आईच्या चरणी कायम प्रत्येक मुलं जात असतात आणि मला माहिती आहे की विजय हा न्यायाचाच होतो। त्यामुळे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे की विजय हा न्यायाचा होईल आणि मराठी माणूस हा मराठी महापौर बसवेल। की ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईचे विभाग प्रमुख संतोष शिंदे आपल्यासोबत होते। दुसरीकडे आपण पाहतो की नवचंडिका महायज्ञ सध्या सुरू आहे आणि उद्धव ठाकरेंना दीर्घायुष्य लाभो, त्याचबरोबर त्यांची प्रकृती स्वस्थ राहो अशा पद्धतीची प्रार्थना या महायज्ञाच्या माध्यमातून केली जाते आहे। सकाळपासून ह्या यज्ञाची तयारी जी आहे ती महायज्ञाची सुरू होते आणि आता अखेर महायज्ञ सुरू झालेला आहे। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या निमित्तानं राज्यभरातून असंख्य कार्यकर्ते मातोश्रीवरती पोहोचत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत। मात्र दुसरीकडे त्यांची प्रकृती स्वस्थ राहो यासाठी सुद्धा ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे महायज्ञ त्याचबरोबर पूजेचं आयोजन हे महाराष्ट्रभरामध्ये केल्याचं पाहायला मिळतं आहे। कॅमेरामन गणेश रहाटे सोबत मी कृष्णा सोनारवडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।